जाय. सगळ्या खटपटी मिटते. संताची वाणी, संतांचे वचन, संतांचे विचार कळले का समस्या राहत नाही जीवनात. लक्षात घ्या, दुःखच राहत नाही. मला मगाय म्हटलं आणि अनेकांचे फोन येते, बाबाजी तब्येत कशी आहे जी. मगाय म्हणजे गेलं वाय म्हणजे बाबाजी तब्येत बिघडली म्हणजे माझी तब्येत तर चांगलीच आहे. आता तुम्हीच पहा बरं, मी भजन गाता तब्येत चांगली काय बिघडू नाही माझी. बिघडू नाही का? बिघडू नाही तब्येत माझी. माझी तब्येत ठाण आहे. आता तुम्ही पाल याच्याकडे तर हे का आता नाशिवंतच आहे. हे का जशान तसं राहतो का? तेलाने चोळलं आणि तुपाने चोळलं नाही का? तब्येत चांगलीच आहे माझी. लक्षात घ्या, मन मजबूत पाहिजे, शरीराला काही होणारच आहे. देह हे काळाचे, धन कुबेरांचे, यात मानवांचे काय गेले. हे जाच सोय. आता प्रश्न असा आहे, समस्या माणसाच्या जीवनामध्ये का तयार होतात? माणसाला वटवट खटपट हळहळ का करावी लागते? एका क्षणाची विश्रांती नाही, शांततेने जेवता येत नाही, समाधानानं बोलता येत नाही, सुखा समाधान जीवन जगता येत नाही. काहीच तर कमी नाही. पैसा का सगळं आहे, सासू सासरा आहे, पोरं बाळ आहे, धनद्रव्य आहे, कला आहे, सगळंच आहे. पण का नाही? मुंगी कोल्यानं बायको केली. आपलं जे मन आहे कोला आहे, कोला आहे. आणि कोल्याची बायको आहे प्रवृत्ती. लक्षात घ्या, प्रवृत्ती कशाला म्हणावं? प्रवृत्ती नाही, अविद्येला प्रवृत्ती म्हणावं. अविद्या जी ती प्रवृत्ती, तर ही जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती समजते का तुम्हाला बाई? प्रवृत्ती म्हणजे आपली जी मनोवृत्ती आहे, मनोवृत्ती समजते? मनोवृत्ती याचा अर्थ मनापासून उठणारी तरंग वृत्ती. मनाच्या वृत्ती नाना, जन्म घेती वासना, परी त्या दिशेना सूक्ष्म आहे. दिसते का? दिसत नाही वृत्ती. आता आपण इथं बोलत आहोत, मी इथं बोलत आहोत, माझी वृत्ती लोभाकडे आहे का मोहाकडे आहे का ज्ञानाकडे आहे का पैशाकडे आहे? तुम्हाला कळते? दिसत आहे का? नाही दिसत. ही जी माणसाची मनोवृत्ती आहे, ती मनोवृत्ती, वृत्तीचे दोन प्रकार आहे. लक्षात घ्या, एक प्रवृत्ती, दुसरी निवृत्ती. निवृत्ती कशाला म्हणावं? समस्या जिथून निर्माण होते त्या समजीपासून निवृत्त होणं म्हणजे मोकळं होणं. समजीपासून मोकळं होणं. कोणत्या? जी समज माणसाच्या जीवनामध्ये समस्या निर्माण करते. तुम्ही म्हणाल तुमच्या डोक्याच्या वरून जात आहे का? थोडं आतमध्ये घालतो पुन्हा. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपण काय बोलत होतो? आपली जी समज आहे ती समज नाना प्रकारच्या दुःखाची, समस्याची निर्मिती करत असेल, त्याचं नाव प्रवृत्ती. सून आणि सासू आहे किंवा पती आणि पत्नी आहे. आता मी जे तुम्हाला तुमच्याशी बोलत आहोत ते बोलणं माझ्यासाठी राहते का तुमच्यासाठी राहते? प्रत्येकाचं जगणं आपल्यासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. आपल्याला वाटते त्याच्यामुळे सुख मिळते म्हणून. प्रत्येक जीव आपल्यासाठी जगत आहे. आपल्यासाठी जगत असताना सून आणि सासूचे संबंध आहे किंवा पती पत्नीचे संबंध आहे किंवा गुरु शिष्याचे संबंध आहे. हा जो माझा शिष्य आहे रमाकांत, त्याचं बोलणं वागणं त्याच्या समजीनुसार राहील की माझ्या समजीनुसार राहील? त्याच्या समजीनुसार. मी जर उदंड सांगितलं परंतु ती समज त्याच्याजवळ येतपर्यंत तो आपल्या समजीनं बोलते. तो आपल्या समजीनं बोलते याचं मला भान नसल्यामुळं त्याच्या समजीच्या बोलण्याचा मला चीड येते, राग येते. झाली की नाही समस्या निर्माण? मी रमाकांतवर राग आलो, पती पत्नीवर राग आली, सासू सुनवर राग आली, तर तिथं प्रेम तयार होईल का झगडा तयार होईल? का तयार होईल बाई? झगडा तयार होईल. का झगडा तयार झाला? आपल्या समजीप्रमाणे ती बोलली नाही म्हणून. आपल्या समजीनुसार ती बोलली नाही. ही समज तुमच्याजवळ कशामुळे आली? तुम्हाला सत्य दृष्टी ज्ञान नव्हतं म्हणून. ज्ञान असं आहे, जो जीव जन्माशी येतो तो आपुल्याच कर्मावरी जगतो. जन्मलेला मनुष्य तुमची समज घेऊन येत नाही. कर्म अध्यास के कारणे बडे छोटे तंधार, निज निज कर्म के भोग को भोगे बारंबार. येताना जीव आयुष्य, कर्म, धनविद्या आणि मृत्यू 5 गोष्टी आईच्या गर्भावस्थेमध्ये घेऊन येतो जन्माला येताना. लक्षात घ्या, माझं आयुष्य
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ठरलेलं नाही आहे, ते ठरलेलं आहे. कर्मक्षेत्र माझं ठरलेलं आहे, माझं धन ठरलेलं आहे, माझी कला ठरलेली आहे आणि मृत्यूचं जे कारण आहे ते ठरलेलंच आहे. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. लक्षात घ्या. आता ही समज नाही आपल्याजवळ की सासूनी जो शब्द बोलला किंवा गुरुनी शब्द जो बोलला तो शब्द आमच्या रमाकांतला नकोसा वाटला म्हणून रमाकांतला माझी चीड आली. रमाकांतला हे जर ज्ञान असतं की बाबाजी जे बोलत आहेत ते बोलणं बाबाजीच्या समजीनुसार आहे, माझ्या समजीनुसार कसं राहील, मी कशाला चिडावं. तुम्ही कधी कधी मला प्रश्न करता, बाबाजी आमच्या गावाला कार्यक्रम झाला, त्यांनी तर भलतंच सांगितलं जी. अरे तुम्हाला पाहिजे तसं सांगाल का? विहीर इथंच नाही तर पोऱ्यात कुठून येईल? पोरा समजते बकेट. विहिरीमध्ये खारं पाणी आहे तर गोड पाणी येणार आहे का? ज्यांची जेवढी समज आहे तेवढं सांगतील. परंतु आपण काय करतो, तिथं आपल्या असत्य असल्यामुळं, आपल्याला सत्याचं ज्ञान नसल्यामुळं तिथं अहंकार जन्म घेते. लक्षात. ऐसे नो हे ज्ञान चढवी अहंभाव. आपल्याजवळ अहंभाव तिथं तयार होते. काय कारण? आपण दुसऱ्या समजीच्या विषयीचा अट्टास घेतो. मूळ कारण घ्या, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये वाद होत नाही, संघर्ष होत नाही, समस्या होत नाही. एक समज घ्या. 4 जण आपण घरामध्ये, तुम्हीच तर जुने लोक म्हणता, अधिक जुन्या लोकांकडे मी चाललोच, कारण त्यांच्यापासून भरपूर शिकलो मी. जुने लोक म्हणतात 5ही बोट सारखे राहते का म्हणता तुम्ही. बकऱ्याच्या वाडग्यामध्ये 17 बकऱ्या राहतात तर टेल टूल होणारच आहे की नाही? का नाही होणार? तुम्हीच म्हणता ना. एवढं समजते ना. आपल्या घरात 4 जण, 2 पोरी 2 पोरं, एक नवरा एक बायको आहे तर ते तर टेल टूल होणार नाही का? तुम्हाला पाहिजे तसंच बोलल का ते? तुम्हाला पाहिजे तसंच वागल का ते? तुम्हाला पाहिजे तसाच व्यवहार होईल का तो? ती सहन करण्याची शक्ती यावी, ते आपल्याला सहन व्हावं, आपण ॲडजस्ट करावं, एकमेकाला तोल सांभाळावा, सावरून घ्यावं. यासाठी तर माणसाचा जन्म आहे राजू. माणसाचा जन्म आहेच कशासाठी, पण आपण ते काही कधी जाणत नाही. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात, पंचदेह ध्यास पंच आदि, पंचदेह ध्यास पंचदेह ध्यास पंचाभिमान, पंचदेह ध्यास पंचाभिमान, पंचदेह ध्यास पंचाभिमान, पंचदेह ध्यास पंचाभिमान. रममान होयते थे जीवरममान, होयते थे जीवरममान, जीवरममान होयते थे जीवरममान, होयते थे. पंचदेह ध्यासे पंच अभिमान, जीवरममान होयते थे जीवरममान, होयते थे होयते थे. पंचदेह ध्यास पंच अभिमान, पंचदेह ध्यास पंच अभिमान, पंचदेह ध्यासे पंचाभिमान. जीवरममान होते थे जीवरममान.
समजून घेतलं पाहिजे. पंचदेह ध्यास पंच अभिमान जीव रममान होतो तेथे. एक माँ बाप के लड़के दूजा दूजा भाव, एक चले हत्ती और एक चले पाव. आम्ही 6 भाऊ आहोत, एक मरण पावला, आता 5 भाऊ आहोत. 5 भाऊ 5 वानाचे आहे. राहते का एक? तुमच्याकडे 3 सुना आल्या तर सारख्याच राहते का? नाही. जाऊ द्या सुना, तुमच्या पोटी जन्म घेतलेले पोरं सारखेच राहते का? नाही. याचं कारणच असं आहे, जन्म घेताना तो आपला संस्कार घेऊन एक राजस गुणाचा राहते, एक तामस गुणाचा राहते, एक सात्विक गुणाचा राहते. 3 प्रकारचे राहते. पंचदेह ध्यासे पंच आपल्या समाजामध्ये 5 प्रकारचे ध्यास घेऊन जीवन जगत आहे लोक. प्रचारही तसाच करताय, लिखाणही तसंच आहे, भजन पूजनही तसंच आहे. एक भजन असं आहे की अल्पस्य विद्या गर्व शिरोमणी आहे ना. भजन काही विद्या आहे थोडीशी, गर्व दुनियेच्या पलीकडला आहे. असे काही लोक आहे. काही लोक असे आहे खूप विद्या आहे, सगळ्या गोष्टीचं समज आहे, पण त्याला नेहमी आपलं कमी वाटतं. समजी बुजी जड हो रही बलतजी, असे काही अनेक प्रकारचे लोक आहेत. काही लोक असे आहे त्याला गडबडीने बोलता येत नाही. मी नेहमीच सांगतो, आमचं गाव दहेगाव घोणसा. त्या दहेगावला एक व्यक्ती होती, उद्धव पाटील उलमाले. दुपारी 2च्या सुट्टीनंतर मी शाळेतून आलो आणि तिथं त्या उलमालेच्या घराजवळ एक घर पेटत होतं. तर त्याला काही गडबडीने बोलताच येत नव्हतं. आता त्याने म्हणायला पाहिजे, बापू माझं नाव 2 आहे, माझं नाव अनंत आहे आणि आनंदराव आहे. जन्म नाव अनंत आहे म्हणून मला अनंत महाराज म्हणतात. लहानपणी मला आनंदराव म्हणत होते. आता तुम्ही माझ्या घरचे असल्यामुळे आई बाप असल्या भाऊ बहिणी, माझी आई आहे माझी इथं, मी घरच्यासारखा बोलून राहिलो तुमच्याशी. तुमच्यातनं माझ्यात काही अंतर नाही आहे, तुमच्यातलाच मी याव. ए आनंदराव, ते म्हणाले. त्याने आनंदराव हे घर जळत आहे, पटकन बोलाव त्यांना. बोलायला नव्हतं पाहिजे असं. ते काय त्यांना गडबडी नव्हतं बोलता येत. अरे बापू आनंदराव जरा इकडे ये, ते घर तिकडे जळत. तू असं कर, काळजी का, तू एक गोष्ट कर असं कंती. तू की नाही हळूहळू तिथे त्या चौकामध्ये जा आणि तिथे कोणी जर बसून असेल माणसापैकी, बोलायला सरदात असं लागला. घर अर्ध फेटूनच गेलं, म्हणजे गडबडी बोलता येत नव्हतं. तर तू असं कर, त्यांना की नाही सांग की डोम पाटलाचं घर पेटलं आहे, जर कोणी असेल तर लवकर या म्हणा. आता जमल का असं? काही लोक असे आहे का त्याला आरामन बोलतात. एक शिक्षक होते, ए बाबा ते तू त्याच बोलणे समजत नव्हतं. म्हणजे असे प्रत्येक बऱ्याच गोष्टीचे, बऱ्याच वृत्तीचे लोक आपल्या घरादारात समाजात आपण कधी पाहत नाही का? आपणाला याचं भान नसावं का त्यांचा मूळ स्वभाव? एकाला हळूच बोलता येते, एकाला मोठ्या बोलताच येत नाही. काही घर असे आहे त्यांच्या घराच्या पुढून जा, चुपचाप राहते, शांत, कधी कोणासोबत झगडा करत नाही. अज्ञानी घर आहे, भजन पूजनात नाही, कथा कीर्तनात येत नाही, पण त्यांना कल्ला करणं ओरडणं आवडत नाही. घरातला झगडा घरातच मिटवायची सवय राहते. गरीब लोक राहते. काही लोक असे आहे साधारण गोष्ट असून हे का लाड नाचवते. आहे की नाही लोक असे? तुमच्या गावात आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्या गावात आहे असे. आता ह्या गोष्टी तुम्ही रोज पाहता की नाही पाहत? सगळ्या स्वभावाचे लोक आहे का घरादारात समाजामध्ये? आहे का? नाही. मग या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे. आपण जे मानतो ते जाणलं पाहिजे, जे जाणतो ते केलं पाहिजे, जे करतो ते अनुभव घेतला पाहिजे, ज्याचा अनुभव आला तसं वागलं पाहिजे. ह्या काही मोठ्या शिक्षणाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहे का? मी डॉक्टर म्हणून बोलता येते असं थोडंसं आहे काही? जी आई आपली मुलगी समजा ज्या बाईला सासू मानते, ज्या पुरीला जाऊ मानते, ज्या मुलीला नात मानते, मानता तुम्ही, मानल्यानंतर जाणलं पाहिजे माझी नात आहे. नातीच्या हातून एखादा दोष झाला, गुन्हा घडला तर गावातले लोक सांभाळणार आहे का? माझ्या गावचा तुम्ही माझा समजा आपल्या कोरपण्याला आपल्या गावचा एखादा माझ्यासारखा माणूस गेला
आणि चक्र येऊन पडला, फिट येऊन पडला रोडवर. तर सगळे लोक जमा होते. अरे कुठचा हो, कोण हो, कोण हो. तिथं समजा सोनुर्लीचा पोरगा होय तो फिट आलेला, आणि सोनुर्लीचाच तिथं समजा त्या बघण्यामध्ये पाहणाऱ्यामध्ये आला, तर तो चटकन धावून जाईल का? अरे तो आमच्या गावचा पोरगा हो. धावून जाईल की नाही? कारण का माझ्या गावचा हो असेल, कोणाचा आहे, पण माझ्या गावचा म्हणून जाईल का नाही? जाईल, जाईल ना. इतर लोकांपेक्षा साधीच गोष्ट आहे ना. मग तुम्हाला माझी नात म्हणता येते, माझी सून म्हणता येते, माझी सासू म्हणता येते, आणि नाकावरची माशीच नाही बसू देत आहेत. नाही होणार समस्या तयार. येते देव का करणार आहे? हा, कोणत्याही गोष्टी देवाले सांगता, पोरं होऊ द्या देवाले, ताप जाऊ द्या देवाले, नाताचं सासू झगडा झाला देवाले. अरे कोण आणलं हे ज्ञानराज हो? कोण शिकवल्या या गोष्टी तुम्हाला? भागवतामध्ये शिकवल्या का? पुण्यतिथीमध्ये शिकवल्या? ग्रामगीतेमध्ये आहे का? रामायणामध्ये आहे? कुठं आहे? कुठून आले या? तर त्या शिकवल्या आम्ही. लक्षात घ्या. घरा माझी चोर शिरली यावरी, 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 घरा माझी चोर शिरली यावरी. ननिघे बाहेरी काढिला विना, ननिघे बाहेरी काढिल्या विना, काढिल्या विना, घरा माझी चोर शिरली यावरी, ननिघे बाहेरी काढिल्या विना, ननिघे बाहेरी काढिल्या विना, ननिघे बाहेरी काढिल्या विना, काढिल्या विना, काढिल्या विना, घरा माझी चोर शिरली यावरी, घरा माझी चोर शिरली यावरी, घरा माझी चोर शिरली यावरी. हे जे घरामध्ये दुःख निर्माण करणारं, समस्या तयार करणारी, नाना प्रकारच्या झगड्या झंझटीच्या घटना तयार करणारे जे चोर आहे, हे चोर आपल्या अंतःकरणामध्ये घुसले आहे. लक्षात घ्या. हे अंतःकरणामध्ये घुसलेले चोर जर तुम्ही काढले नाही तर हे चोर काही निघत नाही. नाही का? निघते नाही. षडविकारे मातले से शरीर, षडविकारे मातले 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 शरीर. जीव निरंतर दुःख भोगी, जीव निरंतर दुःख
दुःख भोगी चढवी काळे मातले शरीर चढवी काळे मातले शरीर चढवी काळे मातले शरीर. मनुष्य दुःखी का होतो? मगाच मी उपदेशामध्ये समजून सांगितलं की आपलं दुःख जे आहे त्या दुःखाला कारणीभूत एक एक समज घ्या मित्र हो. जिथपर्यंत आपण ज्ञानाची समज दृढ करत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनातलं दुःख जात नाही. घरामध्ये सज्जन असा की दुर्जन असा, साथीला तुमच्या सज्जन मनुष्य असला आणि दुर्जन मनुष्य असला तरी पण स्वतःच्या ज्ञानाची समज उंचावली पाहिजे. जिथपर्यंत ज्ञानाची समज उंच होत नाही तिथपर्यंत दुःख नष्ट होत नाही. लक्षात घ्या. षडविकारे मातले शरीर जीव निरंतर दुःख भोगी. षडविकारे मातले शरीर. लक्षात घ्या. षडविकार तुम्हाला माहित आहे? 6 विकार: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. लक्षात घ्या. माणसाचा काम उफाळला की तिथं शांत मन राहत नाही. लक्षात घ्या. क्रोध उफाळला की इंद्रिय दम होत नाही, मनाला आवरू शकत नाही आपण. क्रोध भडकला का मन नाही आवरत, ते क्रोध कुठे नेऊन पोचवते. माणसाचा लोभ दृढावला का सहन नाही होत माणसाला, सहनशीलता, तितिक्षा नावे लागते. ज्या माणसाजवळ तितिक्षा आहे, सहनशीलता आहे, तिथं लोभ नाही राहत. लक्षात घ्या. आम्ही प्रसंगी कांद्यावर भाकरीवर कांद्याची चटणी खाऊन घेऊ पण दुसऱ्याचा लपवून कांदा कधीच घेत नाही. लोभ नाही. कारण का? आमच्याजवळ तितिक्षा आहे. आलेला क्षण कसा टाईम करायचा. कोणी उनपुरं बोललं तरी आम्ही खाली मान घालतो. नेहमी आम्हाला आमच्यासोबत तुम्ही काळजी मागं तरुण म्हणजे बरेच वर्ष झाले एका जणाने माझ्यावर आरोप आणला होता. या तुमच्या आश्विन समजते ना तुम्हाला बाई? आश्विन महिना तुम्ही खेळता ना, कोजागिरीचा महिना. तर त्या महिन्यामध्ये काही बाया खेळत होत्या आणि आमचं वाचन होतं. वाचन झालं, आपापल्या घराकडे चालले गेले. मी घरीच बसून होतो. आता सांगायच्या कथा सांगायच्या गोष्टी नाही, परंतु काही तुम्हाला समजावून सांगावं लागते. तर घरी बसून असताना त्या घरचा एक इसम जो आहे तो इसम शेतामध्ये गेला होता. रात्री कापूस राहते त्या घाती एक चक्कर मारून यासाठी. तिथं काय झालं, त्यांनी खेळ खेळला. त्या बायांनी पुरुषाचे ड्रेस घातले खेळताना. आता तो बाईचा तो घरवाला जो होता तो तर गेला होता वणीला शहरात. तर तिनं तो ड्रेस घालून ती नाचत होती. तेवढ्या अवधीत तो आला. तो होता रागी आणि होता दारू पिऊनच आला आता तो. आता दारू पिऊन येणाऱ्या माणसाला ती आपली बाई माणसाचे कपडे घालून नाचत आहे तर बरं वाटेल का? वाटेल? नाही वाटणार. मग काय झालं, तो आल्याबरोबर ही घाबरली. घाबरल्याबरोबर या घरी खेळ आहे, त्याच घरी मी होतो. तिथून पळत निघाली. मी बाजूवर बसून होतो. बाज समजते ना, गावरानी भाषा आहे माझी, मी अडाणी माणूस आहो. त्या बाजूवर बसून ती इकडे आली ती आणि माझ्या बाजूच्या खाली लपली. आली का नाही आपत? आता तो आला म्हणत कुठे गेली हां आत्ता दिसली होती ना. त्याला आता आला क्रोधाचा भडका झाला. म्हटलं आता आपत आली, आता कसं करावं. प्रसंग निघून गेला. तो गेला घरी. उद्या सकाळी झाली हुलहुल. प्रसंग झाला. माझ्या रिपोर्ट करण्यास सुरुवात केली. पेपरला द्यायचं ठरवलं. तर माझे सोबती होते असे गावात सोबती राहतातच. ते काय म्हणे, अरे वस्तुस्थिती असंच आहे. ती एक बाई होती साक्षीदार त्या घराच्या शेजारचीच. तर म्हणे तुम्ही नाही बाबा. म्हटलं त्यांचं घर वायात जाते, पती पत्नीचं नातं आहे. अरे पण तुमच्यावर आरोप येतं ना, काय तुम्ही गाईत मजरा म्हणे. मला माझ्या सोबती म्हणे तुम्ही का माणूस का गाईत मजरा म्हणे. अरे पुरावा असून तुम्ही बोलायला तयार नाही म्हणे. पण मला झगड्याची सवय नव्हती. मला कोणाचं घर उद्ध्वस्त करायचं नव्हतं. आपल्यावर कोणते वार आले तर सहन करून टाकायचं, आघात सोसायचे. पण दुसऱ्याच्या सत्यानाचे असा स्वभाव होता. म्हणजे मला बोलायचं काय, गाय वाघामागे धावे, शेळी लांडग्याला काय. अशी वृत्ती जोपर्यंत माणसाची होत नाही तिथपर्यंत सुख मिळत नाही बाई. झंझटीच राहत. लक्षात घ्या. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, माणसानं मन मोठं केलं पाहिजे. मन मोठं करावं. लहान लहान गोष्टीच्या तुम्ही समजा खिपऱ्या काढत बसाल
तर जीवनामध्ये तुम्हाला देवही सुख देत नाही, सरकारही सुख देत नाही, घरचे सुख देत नाही, दारचे सुख देत नाही. म्हणून ह्या ज्या क्षिप्रत्या अहंतेचा गुण आहे. ऐसे नो हे ज्ञान चढवी अहंभाव, ऐसे नो हे ज्ञान वाढवी संदेह तोंडी थाटे. संध्याचं बोलणं माणसाच्या तोंडातून नटून तटून यायचं कारण आहे त्याच्याजवळ असणारी अहंता, अहंकार. त्याच्याजवळ अहंकार असण्याचं कारण आहे असत्य बाजू, सत्य बाजू नाही. समाजामध्ये सत्य ज्ञान नाही आहे. समाजाला असत्य ज्ञान पाहिजे. समाजाला स्वर्गातला देव पाहिजे. समाजातला देवाला देवळातली देवाची मूर्ती पाहिजे. समाजातला मातृदेवो भव, पितृदेवो भव ही शिकवणूक नाही पाहिजे. आजही मान्यच नाही राजू लोकांना. आईला देव कोण मानते? बापाला कोण देव मानते? अरे लहानपणी कुठं जात असेल तर आपण आईच्या बापाच्या वडीलधाऱ्या माणसाच्या पाया लागून जात होतो. आता टेकते का मान एकाची तरी? कारण काय? सुशिक्षितपणा आहे नाही, सुधारणा आली ही. मित्र हो, तत्व गेले संतासवे, तत्व गेले संतासवे, तत्व गेले संतासवे, तत्व गेले संतासवे, संतासवे तत्व गेले संतासवे, संतासवे तत्व गेले संतासवे, संतासवे तत्व गेले संतासवे. राहिले खाण्याचे गोडवे, राहिले खाण्याचे गोडवे, राहिले खाण्याचे गोडवे. राहिले खाण्याचे गोडवे, 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 खाण्याचे गोडवे, खाण्याचे गोडवे. तत्व गेले संतासवे, संतासवे तत्व गेले संतासवे, संतासवे तत्व गेले संतासवे. वस्तुस्थिती अशी आहे, समाजामध्ये अध्यात्म गेलं. अध्यात्म आणि वैज्ञान, आध्यात्मिकता आणि वैज्ञानिकता याची जोड जर आपल्या संबंधित व्यवहारामध्ये जगण्यामध्ये असेल, समस्याच तयार होत नाही बाबाजी. समस्या तयार करण्याला आणि मिटवण्याला देव कारणीभूत नाही, सरकार कारणीभूत